आयुष्य कधी, कुठे आणि कशामुळे उलटेल याचा अंदाज खरंच कधीच करता येत नाही. पण एखाद्या रात्री घराबाहेर पडतो तेव्हा डोक्यात फार मोठे विचार नसतात. काम संपवायचं, मित्रांसोबत थोडा वेळ घालवायचा, एखाद्या आनंदाच्या क्षणाचा भाग व्हायचा आणि मग शांतपणे घरी परतायचं. पण काही वेळा आयुष्याला वेगळाच निर्णय मंजूर असतो. काही सेकंद, काही शब्द, एखादा आरोप आणि त्या एका क्षणानंतर सगळं आयुष्य बदलून जातं. आज आपण ज्या प्रकरणाबद्दल बोलतोय ती फक्त एक बातमी नाही. ही एक गोष्ट आहे मुंबईची. गोरेगाव आंबोली परिसरातली घडलेली. आणि म्हणूनच ही कथा फक्त एका बिल्डर कुटुंबापुरती नाही, तर ती आपल्या सगळ्यांसाठी एक इशारा आहे. ही गोष्ट सुरू होते 14 नोव्हेंबर 2025च्या रात्री. गोरेगावचा इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करणारा बिल्डर अरविंद गोयल यांचा मुलगा रिदम अरविंद गोयल, वय वर्ष 25. त्याच्यासोबत त्याचा भाऊ तक्ष हिरेन, नातेवाईक तनय आणि काही मित्रमंडळी. साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी सगळे आंबोलीतील शिलो बार अँड एक्सपिरियन्स येथे जमले होते. वातावरण आनंदाचं होतं. हसू, गप्पा, फोटो, आठवणी. वेळ कशी गेली हे त्यांना कळलंच नाही. रात्रीचे 2:30 वाजत आले. सगळ्यांनी आता निघायचं ठरवलं. तिसऱ्या मजल्यावरून खाली जाण्यासाठी सगळे लिफ्टमध्ये चढले. लिफ्टचे दरवाजे बंद झाले आणि तेवढ्यात लिफ्टमध्ये आणखीन एक महिला आली. तिचं संपूर्ण नाव अमीरना इक्बाल झवेरी, जिने स्वतःला अमरीना फर्नांडिस उर्फ ॲलिस असेही ओळख दिली. वय 33 वर्षे, सांताक्रूज परिसरात राहणारी. त्या क्षणी कुणालाही कल्पना नव्हती की ही लिफ्ट काही सेकंदात एका मोठ्या गुन्हेगारी प्रकरणाची सुरुवात ठरणार आहे. लिफ्ट खाली जात असताना वाद झाला. अमरीनाचा आरोप असा होता की रिदम गोयलने मोबाईलची लेझर किंवा टॉर्च लाईट तिच्या दिशेने मारली. रिदम गोयल आणि त्यासोबतचे लोक हे आरोप नाकारतात. शब्दांची देवाणघेवाण होते. आवाज चढतात. लिफ्ट ग्राउंड फ्लोअरला पोहोचते. अमरीनाच्या कपाळावरती किरकोळ जखम असल्याचं सांगितलं जातं. गोंधळ उडतो. हॉटेलचे बाउन्सर धावत येतात. काही वेळातच मारहाणीचे आरोप दोन्ही बाजूनी होतात. त्या क्षणी ही गोष्ट कुणालाही फार मोठी वाटत नाही. मुंबईसारख्या शहरात अशा घटना अनेक घडतात. थोडी चौकशी, थोडी समजूत आणि प्रकरण संपतं. पण इथे तसं होत नाही. त्याच रात्री मुंबई पोलिसांच्या आंबोली पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी पारस्परिक तक्रार दाखल होते. तरीही गोयल कुटुंबाला वाटतं की कायदेशीर प्रक्रिया होईल आणि विषय मिटेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सगळंच बदलतं. 15 नोव्हेंबर 2025 रोजी अमरीना इक्बाल झवेरी यांच्याकडून एक अत्यंत गंभीर तक्रार दाखल होते. तिचा दावा असतो की ती 8 आठवड्यांची गर्भवती होती. त्या रात्री झालेल्या मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाला. तिच्यावर विनयभंग झाला. या आरोपानुसार नवीन फौजदारी कायद्यातील कठोर तरतुदींखाली गुन्हा नोंदवला जातो. 19 नोव्हेंबरला औपचारिक FIR दाखल होते आणि 20 नोव्हेंबरला रिदम अरविंद गोयल, तनय आणि तक्ष हिरेन यांना अटक केली जाते. एका रात्रीचा आनंद काही दिवसातच पोलीस व्हॅन, कोठडी आणि कोर्टात बदलतो. अरविंद गोयल सारख्या वडिलांसाठी हा धक्का प्रचंड मोठा असतो. ते नंतर माध्यमांसमोर सांगतात की त्या रात्री माफी मागितली होती. प्रकरण संपल्यासारखं वाटत होतं. पण अचानक FIR आणि अटक झाली. मुलगा जेलमध्ये जातो. व्यवसायावर परिणाम होतो. समाजात नावाला डाग लागतो आणि मनात सतत एकच प्रश्न घोळत राहतो. नेमकं चुकलं कुठं? 8 डिसेंबर 2000 रोजी दिंडोशी सेशन कोर्टाकडून रिदम गोयलला जामीन मिळतो. कुटुंबाला थोडा दिलासा मिळतो. वाटतं आता तरी परिस्थिती सुधारेल. पण हा दिलासा फार काळ टिकत नाही. कारण याच काळात पडद्यामागे एक वेगळाच खेळ सुरू झालेला असतो. 7 डिसेंबर पासून गोयल कुटुंबाला फोन येऊ लागतात. फोन करणारी महिला स्वतःला अमिरनाची नणंद म्हणून ओळख करून देते. तिचं पूर्ण नाव हेमलता आदित्य पाटकर, जिने स्वतःला हेमलता बाणे असंही संबोधलं आहे. वय वर्ष 39. कांदिवली परिसरात राहणारी ती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे, ज्यांना आई कुठे काय करते या मालिकेमुळे मोठी ओळख मिळाली. या फोन कॉलमध्ये पहिल्यांदा सेटलमेंट हा शब्द वापरला जातो. गोयल कुटुंबाचा आरोप आहे की पैसे देण्याचा दबाव टाकला जात आहे. पैसे दिले नाहीत तर खटला वाढवण्याची, दीर्घकालीन तुरुंगवासाची आणि बदनामीची भीती दाखवली जात आहे. हे केवळ भावनिक दबाव नव्हते, तर खंडणीचा प्रयत्न असल्याचा गोयल कुटुंबाचा दावा आहे. 11 डिसेंबर 2025 रोजी अमरीना इक्बाल झवेरी बॉम्बे हायकोर्ट येथे रिदम गोयलचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करते. 18 डिसेंबरला उच्च न्यायालयाकडून जामीन रद्द केला जातो. रिदम पुन्हा अडचणीत येतो. कुटुंबासाठी ही दुसरी अंधारलेली रात्र असते. आणि इथेच प्रश्न उभा राहतो, हे सगळं इतकं नियोजनबद्ध का वाटतंय?
19 डिसेंबरला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये बैठक होते. गोयल कुटुंबातील सदस्य अमरीना इक्बाल झवेरी, हेमलता आदित्य पाटकर आणि काही वकील उपस्थित असतात. गोयल कुटुंबाचा आरोप आहे की या बैठकीत 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे दिले तर अमरीना कोर्टात होस्टाईल होईल आणि साक्षीदार फिरतील असा दावा करण्यात आला. 20 डिसेंबरला इन्फिनिटी मॉल जवळील एका कॅफेत पुन्हा भेट होते. मागणी 5.5 कोटी रुपयांवर येते. फोन कॉल्स, मेसेज आणि धमक्या सुरूच राहतात. अरविंद गोयल सांगतात की त्यांनी हे सर्व संभाषण रेकॉर्ड केले आहे, कारण त्यांना आता स्पष्टपणे जाणवत होतं की हे प्रकरण खंडणीच्या दिशेने जात आहे. 22 डिसेंबरला मिकासा सुकासा या हॉटेलमध्ये अमरीनाकडून हस्तलिखित नोट लिहिली गेल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्या नोटमध्ये पैशांच्या बदल्यात केस कमकुवत करण्याची तयारी दर्शवली असल्याचं तपासात समोर येतं. पहिला हप्ता 1.5 कोटी रुपयांचा सांगितलं जातं. याच टप्प्यावरती गोयल कुटुंब एक ठोस निर्णय घेतं. पैसे देऊन सुटका करून घेण्याचा नाही, तर सत्य बाहेर आणण्याचा. ते थेट मुंबई पोलिसांकडे जातात. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल होते. 23 डिसेंबरला लोअर परळ परिसरात सापळा रचला जातो. ठरल्याप्रमाणे पैसे देण्याचा देखावा केला जातो आणि पोलिसांच्या मते हेमलता आदित्य पाटकर आणि अमरीना इक्बाल झवेरी यांना 1.5 कोटी रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात येतं. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये बनावट नोटांचे बंडल, काही खरे पैसे, सीसीटीव्ही फुटेज, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि हस्तलिखित कागदपत्रांचा समावेश असतो. 24 डिसेंबरला दोघींना एस्प्लॅनेड न्यायालयात हजर केलं जातं. गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली गुन्हे दाखल होतात. कोठडी मंजूर होते, तपास सुरू होतो. पोलीस आता प्रत्येक पुरावा फॉरेन्सिक पातळीवर तपासत आहेत. फोन कॉल्स, हस्ताक्षर नमुने, आवाजाचे नमुने आणि आधीच्या नोंदी. हे प्रकरण सध्या सबज्युडिस आहे. तपास चालू आहे. कोणताही अंतिम निकाल लागलेला नाही. आरोप सिद्ध होतील की नाही हे न्यायालय ठरवेल. पण या सगळ्या घटनांमधून एक गोष्ट ठळकपणे समोर येते. एका छोट्या वादापासून सुरू झालेलं प्रकरण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही तर कुठपर्यंत जाऊ शकतं. आता थोडा विचार करा. उद्या तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात, लिफ्टमध्ये एखादा वाद झाला आणि प्रकरण अशाच दिशेने वळलं तर तुम्ही काय कराल? पैसे देऊन मोकळं व्हाल की कायद्यावर विश्वास ठेवून लढाल? मोठ्या शहरात राहताना अशा साखळ्या आपल्या आजूबाजूला कार्यरत असू शकतात. याची जाणीव आपल्याला ठेवावी लागते. न्यायव्यवस्था आपली आहे, पण तिचा गैरवापर करण्याचा प्रयत्नही करणारे समाजात आहेत. म्हणूनच सावधगिरी, जागरूकता आणि धैर्य या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. ही कथा अजून संपलेली नाही. तपास सुरू आहे. सत्य हळूहळू समोर येत आहे आणि कदाचित या प्रकरणातून आपल्याला एक धडा मिळेल. आयुष्यात एखादा क्षण जरी छोटा असला तरी त्याचे परिणाम फार मोठे असू शकतात. विचार करा, कारण पुढची लिफ्ट कुणाचीही असू शकते. भेटूया पुढच्या व्हिडिओत नव्या विषयासोबत. या बोलूया.